नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर आमच्या इथं ना गोचाड्या शेळ्यांना खूप होतात। आम्ही औषध, ते चांगलं औषध आहे, तुम्हाला जे मी दाखवते ते त्याचा असर पण चांगला होतो। पण ते काय होते, शेळ्यांच्या अंगावर मारलं की जमिनीत राहत असतं। मम्मी ना कधी कधी अशा फवारण्या करते। तर ह्यांच्या इथं करडांच्या इथं आणि आत करायचे आत्ता, आणि मग संध्याकाळी बाहेरच्या साईडला करून टाकल। जा ना। तर करडांना बाहेर सोडले, याच्यात खातील। तोपर्यंत पाऊस पडतोय। काल परत हे सीट उडालं होतं हवेने, आम्ही दोघींनीच कसं तरी बसवलं। सकाळी झाडून काढलेलं कसं करून टाकलं। तर हे बघा, हे औषध खूप चांगली आहेत बरं का। हे फवारायचं औषध वेगळं आहे का, आणि ते अंगावर मारायचं वेगळं आहे का? हे औषधं म्हणजे चांगली आहेत, यांनी चांगला फरक पण पडतो। पण आजूबाजूला पण म्हणजे त्यांच्या गायांना पण आहेत ना, तर त्या इकडे येतच राहतात। ते पण औषध पाणी करतात, पण ते इकडं तिकडं हे करून करून ते वाढता येतच, कमी नाही होते। किती टाकायचंय? आता बुटाने अंडा टाकते। एक बुचण टाकायचंय का? झालं असं। औषध फवारणी 8 तास बांधायचं ना। हे औषध फवारल्यावर शेळ्या 8 तास तरी म्हणजे तिथं बांधायच्या नाही किंवा तिथं नाही ठेवायच्या। म्हणून मम्मी असेच करते, सकाळचं शेळ्या बाहेर बांधल्या की बाहेर आत मारून घेते इथं गोठ्यामध्ये, आणि मग संध्याकाळी जेव्हा शेळ्या आत बांधतात तेव्हा होतात ना, म्हणजे 7 ते 7 12 तास होतात, 8च्या जास्त तास होतात। तर मग मम्मी बाहेरच्या साईडला औषध मारते। मग रात्रभर बाहेर पण थोडं कमी होतात, पण पूर्णपणे असं संपतच नाही। आणि हे गोठा असा असल्यामुळे, म्हणजे शेणाचा गोठा असल्यामुळे ते काही कमी पण नाही होणार ना। बाहेर लक्ष नाही। हां, आमच्या शेळ्या ह्या आवाजानेच घाबरत आहेत। हे बघा काय होतंय। तिने तर तिथं मगाशी मम्मी धुत होती तर रशी सोडून घेतली होती, परत बांधल्या तिला। सगळी फवारती। ते काय होतं मित्रांनो, गोचाड्यांनी काय होतं ना, त्यांचं गोचाड्या रक्त पितात, मग तेच करडांची किंवा शेळ्यांची तब्येत अशी खराब होते। ते रक्त आता गोचाड्यांनीच, एवढ्या मोठ्या मोठ्या गोचाड्या त्यांनी रक्त पिल्यावर मग काय फायदा। आणि असं नाही की स्वच्छता नाही, हे सगळं माझ्या मम्मी, म्हणजे आता बघा, हे आतली घाण बाहेर टाकली या करडांची वगैरे, आता ती थोडीशी सुकली का लगेच पेटवून रोजचं रोज सगळं साफ आहे बघा। अजून सगळं साफ सुथरं माझी मम्मी करून ठेवते, तरी पण त्या गोचड्या काही कमी होत नाही। कमेंट होती व्हिडिओ खाली की जरा स्वच्छता ठेवत जा की, तर आमची म्हणजे आम्ही खूप स्वच्छता ठेवतो। आता आतलं पण बघा, पूर्ण झाडून वगैरे मारून मग ती फवारणी करते। तीच आतली घाण बाहेर काढून मग बाहेरचं सगळं झाडून बिडून सगळा कचरा रोजच्या रोज पेटवून आत धुरी वगैरे करून मच्छर पिसा सगळ्या खूप कमी केल्या। तर असं नाही की आम्ही नुसतं पाळायचं म्हणून पाळ्यात, आम्ही स्वच्छता पण तितकीच ठेवतो, काळजी पण तितकीच घेतो। आणि करडांच्या इथं पण मारलं पाहिजे, तर करडं पण इकडे सोडलेत। तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा। खूप खूप धन्यवाद।